श्रीराम नमस्कार. आज 24 एप्रिल 2021. ज्ञानेश्वरी पसायदान निरूपण भाग 38. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायचे. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगानी स्तुतीनी आपण प्रत्येक वेळी या निरूपणाची सुरुवात करतो. मागं एक प्रश्न मी विचारला होता की बाळकृष्ण म्हणजे काय. घरामध्ये प्रत्येकाच्या बाळकृष्णाची मूर्ती देवामध्ये ठेवलेली असते आणि बऱ्याच जणांनी त्याचं उत्तर छानपैकी प्रत्येकाला जसं जसं भावलं, जसं जसं माहिती आहे त्या माहितीच्या आधारे दिलेलं होतं. आता त्याचं उत्तर काय होतं किंवा त्याचा प्रश्न विचाराचा हेतू काय होता, जेव्हा आपण परत आपल्या निरूपणाकडे येऊ त्याच्यामध्ये ह्याचं उत्तर आहे. विठ्ठलपंत भिक्षा मागायला जात असताना विसोबांना त्यांची धडक लागते, ठोकर लागते आणि विठ्ठलपंत आणि विसोबा हे दोघांचंही लक्ष नसतं. दुर्लक्षित असल्यामुळे दोघंही खाली पडतात आणि नंतर विठ्ठलपंत सावरून विसोबांची पगडी त्यांना आपल्या धोतरांनी धूळ जी पगडीला लागलेली असते ती साफ करून त्यांना देतात आणि पुढे त्यांची क्षमा मागून मार्गस्थ होतात भिक्षा मागायला. आणि विसोबा खेचर हे महादेव भट यांच्या घरी येतात. आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आता पुढं पाहू. विसोबा खेचर आणि महादेव भट यांच्या घरामध्ये चर्चा चालू असताना आपल्या हातून जे कृत्य घडत आहे हे योग्य का अयोग्य याचा विसोबांना त्या क्षणी एक विचार मनामध्ये उत्पन्न होतो. ज्या गृहस्थाला आपण त्रास देतो आहे आणि द्यायलाच हवा असा विसोबांचा मनामध्ये पक्का दावा हा त्यांचा पहिल्यापासूनच असतो. संन्यास आश्रमातनं गृहस्थ आश्रम धारण केलेलं आहे हे त्यांना मान्यच नसतं. आणि मुळात काय असतं की तेव्हा प्रत्येकाचे समाजामध्ये तेव्हाचा असलेला समाज आणि प्रत्येकाचं असलेलं मत आणि जी लोक ज्ञानी होती, ज्यांना वेदांचा अभ्यास होता म्हणजे आपण म्हणायला पाहिजे ज्ञानी लोक, कारण तेव्हाची स्थिती डोळ्यासमोर आपण आणायची आणि हा विचार करायचा आहे या निरूपणाचा की तेव्हाच्या लोकांना जे ब्राह्मण लोक त्यांना ज्ञानी म्हटलं जायचं तेच ज्ञानी, दुसरे ज्ञानी नाहीत. मग दुसरे हुशार जरी असले तरी ते ब्राह्मण कुळामध्ये मोजले जायचे नाहीत, गणले जायचे नाहीत. परत एकदा सांगतो, ब्राह्मण शब्द प्रत्येक निरूपणात येतो आहे. जो ब्रह्म जाणतो तोच ब्राह्मण, हे कायम लक्षात ठेवायचं की जातपात हा तिथा विषय नाही. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असे. आता दुसरी गोष्ट अशी होती की मनुष्य जेव्हा चूक करतो, अपराध करतो, भला तो किती वाईट असो, पण त्याला माहिती असतं की आपल्या हातनं काहीतरी चूक घडलेली आहे. आणि इथं विसोबांना त्याचा रागही येतो आणि मनामध्ये प्रश्नही पडतो की मी एवढी ह्याची हेटाळणी करून, या विठ्ठलपंथाची, या विठ्ठलाची एवढी हेटाळणी करून सुद्धा हा काही न बोलता माझी क्षमा मागून वरती माझं धोतर मी आपल्याला धुवून देतो हे नम्रपणाने सांगून बोलून पुढं गेला. आणि आपण उगाच चिडचिड करत बसलेलो आहे. मला जो हेतू साध्य त्याच्या अपमानाचा करायचा होता तो काही साध्य झाला नाही म्हणून विसोबांचं मन अस्वस्थ होतं. महादेवपंतांच्या नजरेस ही गोष्ट येते, कारण सरस्वतीबाई महादेव भट्टांच्या पत्नी स्वयंपाकघरातनं 2 ग्लासांमध्ये दूध घेऊन आलेले असतात
आणि विसोबांच्या समोर धरलेले दुधाचा ग्लास हे त्यांच्या या विचारांमुळे लक्षात नसतं की समोर सरस्वतीबाई उभ्या आहेत. महादेव पंत हे जाणतात आणि विसोबांना म्हणतात की आपण अजून कुठल्या विचारात आहात. क्षणभराने भानावर येऊन विसोबा म्हणतात की नाही, त्या विठ्ठलाचंच काहीतरी करायला पाहिजे, सहनच होत नाही. संन्यासातनं गृहस्थाश्रम धारण करतो काय, कुत्र्यांच्या पिल्लावळीसारखी मुलांना जन्म घालतो काय, आणि आपण हे समोर दिसत असून, हे सर्व बघत असून हे सहन करतोय, म्हणजे हा आपल्यावरचाच अन्याय नाही का, असा खोचक प्रश्न त्या विसोबांना पडलेला असतो. तो महादेव पंतांना विसोबा बोलून दाखवतात. आणि सरस्वतीबाई हातात दुधाचा पेला घेऊन तिथंच असतात. क्षणभर सरस्वतीबाईंना वाटतं की हाच दुधाचा पेला ह्या विसोबाच्या मस्तकावरती ओतून आपला राग शांत करावा, इतक्या सरस्वतीबाई आतून पेटून उठलेल्या असतात. न बोलून सुद्धा त्यांचं तोंड शेवटी उघडतंच. कारण शेवटी कसं असतं की अन्यायाला किती दाबून ठेवायचं हे सुद्धा एक प्रमाण आहे, आणि त्याप्रमाणे ते दाबून ठेवलेलं असतं. ते शेवटी विसोबांच्या ह्या अशा तिखट शब्दांमुळे या जो खल चालू होता, आणि सरस्वतीबाई म्हणाल्या की अहो, सिद्धेश्वराची पूजा करणारे तुम्ही, महादेव पंतांना म्हणतात, सिद्धेश्वराची पूजा करणारे तुम्ही तरी असा विचार करायला नाही पाहिजे, आणि या खलामध्ये तुम्ही सामील नाही व्हायला पाहिजे. विठ्ठल पंतांची रागानीच नजर, तिरकी नजर सरस्वतीबाईंकडे जाते, आणि तशीच नजर ते महादेव पंतांवरती फिरवतात. महादेव, अरे काय हे, तुमच्या अर्धांगिनी काय बोलतायत, हा तर आमचा सरळ सरळ अपमान झाला. आणि महादेव पंत सरस्वतीबाईंना म्हणतात, अहो जरा इकडून शांततानी घ्यावं. आणि सरस्वतीबाई तशाच चौथळून उठतात, अहो शांततेने काय घ्यावं, काय बिघडवलं आहे त्या विठ्ठलाने तुमचं. तुम्ही सांगितलं की ब्राह्मणांमध्ये यायचं नाही, तो आला नाही. तुम्ही सांगितलं की अलंकापुरीमध्ये त्यांनी भिक्षा मागायची नाही, त्यांनी तो तिथं मागत नाही. कुठल्याही ब्राह्मणाचा द्वेष त्यांनी आज केलेला ऐकवित नाही. बिचारे चंद्रमौळी झोपडीमध्ये गावाबाहेर राहतो, 3 मुलांचे काय हाल होत असतील, तुम्ही हे विचार कधी करता का. आणि सरस्वतीबाईंचं वाक्य तोडत विसोबा खेचर मध्येच उच्चारतात, तुम्हाला बरे त्यांचा उळका आला. महादेव पंत, लक्ष ठेवा हो अर्धांगिनीवरती. कधी असं तर होत नाही ना की बाहेरच्या अलंकापुरीच्या बाहेर जाऊन भिक्षा मागणारा विठ्ठल तुमच्या नजरेआड असताना, तुम्ही घरात नसताना येऊन सरस्वतीबाई भिक्षा तर घालत नाहीत. आरोप आणि संशय कसा असतो हे असं चालू झालेलं आहे तेव्हापासून. आणि सरस्वतीबाईंचा पारा आधीच जो चढलेला असतो तो अजून चढतो. पण तुम्ही किती जरी केलं तरी शेवटी हिरा हा हिराच असतो. अहो, त्या विठ्ठल पंतांची मुलं बघा, एक एक रत्न आहेत. आणि असं म्हणल्या विसोबा खेचर तो हातात दुधाचा ग्लास जो दिलेला असतो तो तसाच खाली ठेवून रागाने त्वशाने उठतात आणि म्हणतात, महादेव पंत, हे अति होत आहे. अहो, रत्न कसली ती, उकिरड्यावरच्या कुत्रीच्या झालेली ती पिल्लं, ती उकिरड्यावरच राहणार, उकिरड्यावरच जगणार आणि तिथंच जाणार, तिथंच संपणार, असं त्वेषाने विसोबा बोलत होते. आणि जसं म्हणतात की एखाद्या भांडणामध्ये एखाद्या येऊन आग लावतो, तेल टाकतो, तसं परत काम सरस्वतीबाईंनी केलं. सरस्वतीबाई म्हणली, विसोबा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. अहो, उकिरड्यावर असलं तरी हिऱ्याची किंमत कमी होत नाही. तो चिखलात का माखेना, नाहीतर शेणात का पडेना. हिऱ्याची किंमत, रत्नांची किंमत तीच राहते, उलट वाढतच जाते. आणि हे सरस्वतीबाईंचं वाक्य ऐकल्या विसोबांचा स्वतःच्या मनावरचा ताबाच सुटतो आणि ते तळातळा महादेव पंतांना बाहेर यायला सांगतात. आणि दरवाजाशी आल्यानंतर महादेव पंतांना म्हणतात, मंडळींना सांभाळा,
अहो घरचाच जर भेदी असेल तर संसार सुखाचा होत नाही, हे महादेव भट तुम्ही लक्षात ठेवा. आणि असं बोलून विठ्ठल विसोबा त्यांच्या घरातनं बाहेर पडतात. महादेव भट आत येतात आणि सरस्वतीबाईने म्हणतात, मंडळी तुम्ही हे केलं ते काही योग्य केलं नाही त्याच्यात. आणि सरस्वतीबाई म्हणतात की अहो कसलं योग्य केलं नाही, काही नाही. एखाद्याला एकटं पाडून तुम्ही सर्वजण त्याच्या विरुद्ध उभे राहिलात, पण बघा भगवंताची, त्या परमेश्वराची त्यांना साथ आहे. अजूनही तुम्ही कोणी त्यांचं काही वाईट करू शकणार नाहीत. आणि ह्याचंच तुम्हाला दुःख होतं आहे आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही खल रचताय. आणि माझं हे अतिशय दुर्भाग्य आहे की माझं कुंकू या खलामध्ये जे सिद्धेश्वराच्या सेवेत आहे हे सामील आहे. महादेव पंत म्हणतात, जेवढं झाला तेवढा तमाशा पुरे झाला, आता बास. आणि असं म्हणून सरस्वतीबाईंना त्या आत जायला सांगतात. झालं. विसोबा त्यांच्या घरातनं बाहेर पडतात आणि आपल्या घरी येतात. आणि दरवाजापाशीच त्यांना बाहेर आतमध्ये आपल्या पत्नीचा कडकडून असा मोठा आवाज आलेला दिसतो. कोणाला तरी ओरडे भरत होते त्या. विसोबा आत येतात. हातपाय धुवून आल्यानंतर पाहतात तो काय, सुशीलाबाई समोर उभ्या. विसोबा खेचारांच्या बायकोचं नाव सुशीलाबाई होतं. सुशीलाबाई समोर उभ्या आणि आपल्या मुलाला 2 पाठीत धपाटे घालून सांगतायत, अरे तुला 4 दिवस झाले एक श्लोक पाठ करा सांगितलं, तो होत नाही. त्या विठ्ठलपंतांची मुलं बघ, तो निवृत्ती बघ कसा पटापट सगळे श्लोक पाठ करतो, किती स्तोत्र म्हणतो, किती मंत्र म्हणतो, त्याचं काहीतरी तू गुण घे. हे ऐकल्याबरोबर विसोबा खेचरांची तळपायाची आग अजूनच मस्तकाला जाते. आणि ते सुशीलाबाईंना त्यांचं वाक्यामध्ये तोडून म्हणतात, अहो कोणाचं उदाहरण देत आहे, ज्यांचं उदाहरण देत आहे की जी उकिरड्यावर आहेत संन्यासांची पोराची, माझ्या मुलावर तुम्ही असे संस्कार करता की संन्यासा आश्रममधनं परत गृहस्थ आश्रमामधनं झालेली पोरांना काय पोरं म्हणतात की काय? वाईट टाकलेली सगळी ती मुलं आहेत, त्यांच्याशी आणि त्यांचे गुण हे आपण स्वीकारणं हे योग्य नाही. समाजाच्या बाहेरच ही कीड राहिलेली बरी. आणि असं म्हटल्या सुशीलाबाई खवळतात. आणि विसोबांना म्हणतात, कीड त्यांना नाही हो लागलेली, कीड ही तुमच्या डोक्याला लागली आहे, तुमच्या विचारांना लागलेली आहे. आणि एक लक्षात घ्या, ते गंगेचं पाणी आहे. काय गमतीचे प्रकार असतात बघा. जिथं विरोधभात असतो ना, तिथंच पाठिंबा पण असतो. आणि जसं म्हणतो ना आपण की जिथं एखादं विष उगवतं तिथंच त्याचं औषध पण असतं. जिथं रोग उत्पन्न होतं तिथंच त्याचं औषध असतं. तसंच महादेवपंतांच्या घरात काय आणि विसोबांच्या घरात काय, दोघांच्याही मनामध्ये इतका प्रचंड द्वेष त्या विठ्ठलपंतांबद्दल होता. पण दोघांच्याही गृहिणी या त्यांना पाठिंबा होत्या. कारण वास्तवच तसं होतं. विठ्ठलपंतांनी कुठले पाप केलेले नव्हते. गुरु आज्ञा होती, भगवंताची आज्ञा होती. चूक आणि छोटीशी गोष्ट सर्वसामान्य माणसांच्या हातून होतेच, नाहीतर सर्वसामान्य माणूस असामान्यच झाला असता. आणि सुशीलाबाई विसोबांना म्हणतात की तुमची मती भ्रष्ट झालेली आहे. मुलावरती संस्कार करण्याचं सोडून, मुलाला योग्य उपदेश करण्याचं सोडून तुम्ही ह्या जगाच्या उठाठेवी करत बसताना, म्हणून हे घरामध्ये असलं हे कार्ट तयार झालेलं आहे. बघा, आता हे कार्ट तयार झालेलं आहे म्हटलं. तयार झालेलं म्हणजे कशाकडे म्हणतात की आईवडिलांचे जे संस्कार समोर दिसत असतात तेच मुलं उचलतात आणि तसे ते तयार होतात, म्हणून तयार झालेलं म्हटलं त्यांनी तिथं. आणि विसोबांना असं वाटतं की कुठनं मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. गंमत असते, माणूस जेवढा विक्षिप्त तेवढी त्याचं जरी वाटलं तरी अर्धांगिनी जास्त विक्षिप्त रागीट असते. आणि याचा अनुभव इथं विसोबांना क्षणोक्षणी येत होता. आणि मनामध्ये एकच विचार, काय जाऊ दे मरू दे, सकाळी सकाळी त्या विठ्ठलाला धडकलो आणि त्याच्यानंतर दिवसाचा सत्यानाश झाला त्या नालायकामुळे, असं बडबडत असताना सुशीलाबाईंनी परत शब्द हे केला, अहो तुम्ही त्यांना धडकल्यानंतर त्यांचा विचार केलात का? अहो ती 3 पोरं उपाशी असतील, त्यांची बायको उपाशी असतील, त्यांना कोण भिक्षा देणार?
ते विचाराचं सोडून तुम्ही त्यांच्याबद्दल खल करत बसलाय, त्यांच्या विरुद्ध कुभांड रचत बसलेला आहात. आणि विसोबांना लक्षात येतं की आज आपला दिवस काही योग्य नाही. आणि मंडळींना ते पाया पडतात. बाई ग, तुझ्या पाया पडतो, तू बोलू नका, तुम्ही तुम्ही तुमची कामं करा, ह्या कार्ट्याला मारा नाही तर शिक्षा करा. मी आपला ओसरीवर जाऊन बसतो. आणि विसोबा ओसरीवर जाऊन बसतात. आता गंमत अशी होते, विठ्ठलपंत जेव्हा विसोबांना धडकतात, पडतात, उभे राहतात, तेव्हा विठ्ठलपंतांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो. भगवंता, अरे काय हे, तुझी लीला इतकी अगाध आहे हे मला माहितीच नव्हतं. आज मी विसोबांना धडकलो. वास्तविक चुकी माझीच. चालताना विचार करू नये ही साधी गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. अनावधानाने चूक झाली हे भगवंता, त्याबद्दल मला तू क्षमा कर. विठ्ठलपंत आकाशाकडे नमस्कार करून एकदा त्या भगवंताची माफी मागतात आणि म्हणतात, भगवंता तूच न्यायी आहेस, तूच कृपाळू आहेस, तूच प्रेमळ आहेस. अरे त्या विसोबांच्या जागी जर एखादी माता भगिनी असती आणि त्या जर पडल्या असत्या तर या समाजाने माझं काय केलं असतं. त्यांच्या मनामध्ये अजून गैरसमज निर्माण झाला असता की यांनी एका स्त्रीला मुद्दामून धडकून पाडलं. पण भगवंता तुझीच कृपा. बघा, जिथं स्वच्छता असते, मन स्वच्छ असतं, तिथं विचारसुद्धा किती स्वच्छता येतात. नाही तर कोणाच्या मनामध्ये विचार येणार? हे माणूस धडकून झालेला आहे, कृती होऊन गेलेली आहे, काय करायचं आहे, आपलं झालं ते झालं. आणि विठ्ठलपंत भिक्षा मागायला पुढं जातात. त्यांच्या लक्षात असतं बराचसा वेळ गेलेला आहे, भिक्षा घेऊन वेळेत घरी जायला पाहिजे. रुक्मिणी एक वेळ थांबू शकेल, पण तिने मुलांचं काय, ती भुकेलेली असतील. पण दैवाने ही कृपा केली होती की जोपर्यंत मी भिक्षा मागून घरी जात नाही तोपर्यंत मुलंसुद्धा अन्न पाणी याचं नाव काढायचे नाहीत. इतकी गुणी मुलं होती. आणि इथे अजून एक गोष्ट सांगतो की प्रत्येकाला वाटेल, जसं आपण आत्ता किराणा माल भरून घरात ठेवतो महिन्याचा, जिथं भिक्षा मागितली जाते, जिथं माधुकरी मागितली जाते, तिथं घरामध्ये अन्नाची साठवणूक केली जात नाही. जेवढं अन्न, जेवढी भिक्षा आपल्याला खायला त्या दिवशी त्या वेळेला लागते, तेवढीच भिक्षा मागायची असा त्या भिक्षेचा नियम आहे. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला प्रत्येक कृती आपण ऐकतो, पण त्याच्या पाठीमागचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. ते आत्तापुरतीच, आणि जर उरलं तर ते दुसऱ्याला द्यायचं, पण घरामध्ये साठवून ठेवायचं नाही. ही मुख्यतः भिक्षेचं सगळ्यात मोठं गणित आहे. त्यामुळे रोजची भिक्षा, पाहिजे तेवढीच भिक्षा. माझ्या मुलांना सकाळ संध्याकाळ 4 वेळा खायला लागतंय म्हणून 4 वेळाची भिक्षा, असं नसतं. भिक्षा ही 2 वेळचीच मागितली जाते. म्हणून पहिल्यापासून जे आलं आहे की 2 वेळीच जेवायची माणसं, तसं भिक्षा ही 2 वेळासाठीच मागितली जाते. आणि त्याच्यातनं जे शिधा मिळतो त्यातनं तो दिवसाचा गुजराण होते. आणि जेवढी माणसं आहेत तेवढीच ती मागितली जाते. आणि विठ्ठलपंतांच्या मनामध्ये परत आपल्या मुलांच्या बाबतीत विचार येतो आणि त्या विचारांमध्ये एका घरापाशी येऊन ते उभे राहतात, झोळी पूर्ण करतात. ओम भवती भिक्षां देई. आणि भिक्षा घेऊन जेव्हा घरी येतात आणि त्यांच्या नजरेस पडतं हे निवृत्ती त्या झोपडीच्या एका कोपऱ्यात बसून ध्यानस्थ झालेला आहे. आणि ज्ञानेश्वर ज्ञानदेव त्या निवृत्तीनाथांच्या मुखाकडे बघून तोंडात बोट घालून बसलेला आहे. आणि सोपान ताना तिथं रुक्मिणीच्या जवळ आहे. इथं एक गोष्ट अशी असते की स्त्री काय काम करत असेल असा प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न येतो. तर चारवणं, झाडणं, पुसणं हे त्यावेळच्या स्त्रियांचं काम असायचं.
जे रुक्मिणी करत होती, अग्नी अग्नी प्रज्वलित करणं. आत्तासारखे गॅस नव्हते तेव्हा. अग्नी प्रज्वलित करण्यासाठी तेव्हा कुठल्या प्रकारच्या काडेपेट्या नव्हत्या. अग्नी प्रज्वलित करण्यासाठी सुद्धा वेळ जायचा. आपल्याला म्हणून म्हटलं की त्यावेळेच्या स्थितीची आपल्याला विचार करायला हवा. आणि भिक्षा मागून विठ्ठलपंत येतात आणि रुक्मिणीला माहिती असतं की आज सूर्य डोक्यावर कुठल्या स्थितीत आल्यावरती विठ्ठलपंत परत येतात आणि मग ते अन्न शिजवण्यासाठी त्या चुलीवरती पाणी गरम करत ठेवायची. किती गणितं असतात बघा. घड्याळ नाही, काही नाही, काही नाही. सूर्याच्या वरती सगळी गणितं. आणि तिला आज थोडंसं रुखरुख लागली होती, कारण थोडासा वेळ झाला होता आणि अजून कसे विठ्ठलपंत आले नाही, किंवा काय गावात काही परत झालं का, काही ब्राह्मणांनी परत, गावकऱ्यांनी परत काही केलं का, असा मनात तिच्या प्रश्न, अनंत प्रश्न तिच्या मनामध्ये उभे राहिले. आणि हे प्रश्न उभे राहता राहता आपल्या तिन्ही मुलांवरती तिची नजर असायची. आणि एकच तिच्या मनामध्ये प्रश्न कायम भेडसावत असायचा. या भगवंतानी, ह्या परमात्म्यानी, या शिवानी, या ब्रह्मानी आपल्या पोटी जन्म घ्यायचं कारण काय? हा प्रश्न तिच्या मनामध्ये कायम उत्पन्न व्हायचा. आणि तिच्या मनामध्ये उत्पन्न झालेला प्रश्न ही ती रोज रात्री विठ्ठलपंतांना आपल्या मनातले जे प्रश्न असतील, विचार असतील, हे बोलून दाखवायचे. विठ्ठलपंत येतात, अन्न शिजवलं जातं, सगळ्यांची जेवण होतात. करता करता दिवस सरून जातो आणि रात्री ती वेळ येते जेव्हा रुक्मिणी विठ्ठलपंतांना प्रश्न विचारते की अहो, एक प्रश्न आहे, विचारू का? विठ्ठलपंत म्हणतात, हो, विचार ना. ते म्हणे, ही परमात्मा काय आहे? हा खरंच तुम्हाला वाटतं का की ही तिन्ही लेकरं ही भगवंताचा अवतार आहेत? आणि विठ्ठलपंतांना क्षणभर मनामध्ये प्रश्न पडतो की पत्नी कुठल्या उद्देशाने प्रश्न विचारते, की आत्ता मुलांना आपण भिक्षा मागून, किंवा मुलांचे आत्ता चाललेले जे हाल आहेत. कारण कसं असतं की सगळ्या गोष्टी तेव्हा थोड्या थोड्या होत्या, लिमिटेड होत्या. आणि भगवंताचा जन्म, ब्रह्मा विष्णू महेशाचा जन्म जर आपल्या घरामध्ये झालेला आहे, तर ती सधन अवस्था किंवा सधन घरामध्ये सधनता ही असायला हवी, असा दृष्टिकोन रुक्मिणीचा होता. कारण तिला माहीत नव्हतं की मुळात काय आहे, गंमत काय आहे, पुढं घडणार काय आहे. आणि विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात की कसं आहे रुक्मिणी, की ज्याला तू देव म्हणतेस, तुला आता मी सांगतो, देव हा शब्द दिव या धातूपासून झालेला आहे. नीट ऐकायचं आहे आता. त्याच्यामध्ये देव हा जो शब्द आहे, हा दिव या धातूपासूनच आहे. आणि त्याचा अर्थ आहे प्रकाशमान. जे प्रकाशमान आहेत, जे अंधकार संपवतात, जे अंधकार मिटवतात, त्यांना देव म्हटलं जातं. आपण घरामध्ये देवघर का म्हणतो? परमेश्वर घर म्हणत नाही, भगवान घर म्हणत नाही, देवघरच म्हणतो. त्याचं कारण असं आहे की देव या शब्दाचा अर्थ दिव धातूपासनं प्रकाशमान असतो. घरामध्ये प्रकाश कोण, चैतन्य कोण, ऊर्जा कुठनं येते, हे आपल्याला जर माहिती असेल, जी माहिती करायची गरज असेल, तर ते म्हणजे देवघर. कारण रुक्मिणीच्या मनामध्ये प्रश्न पडतोय, अगं हो का, बरं, मला माहितीच नव्हतं म्हणे. विठ्ठलपंत म्हणतात की परमात्मा हा जेव्हा एकटाच होता, त्याच्यामध्ये मनामध्ये विचार आला की मी एकटाच आहे, आणि असं छानसं गोंडसचं रूप आपण पण धारण करावं, आणि असं रूप घ्यायचं त्यांनी ठरवलं. आणि ते रूप घेतलं त्यांनी, आणि तेच रूप म्हणजे बाळकृष्णाचं रूप. पहिलं स्वरूप घ्यायचं होतं. घटना घडत गेल्या होत्या आणि वासुदेवाच्या पोटी भगवंतानी जन्म पहिल्यांदा घेतला. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आणि ठेवायला पाहिजे. कारण काही निरूपणं किंवा काही गोष्टी अशा असतात की ज्यांनी वाद उत्पन्न होतात.
की श्रीकृष्णाचा अवतार मग पहिला का, मग बाळकृष्णाचा जन्म पहिला का, तर त्याच्या पाठीमागची कारणं गणितं ही नीट समजून घेतली पाहिजेत. सांगायचे काय हे समजून घेतलं पाहिजे. हा अवतार होता बाळकृष्ण. बाळकृष्ण म्हणजे कृष्णाचा जन्म त्याच्यामध्ये झाला असं नसतं. बाळकृष्ण म्हणजे कृष्णाचाच एक, परमात्म्याचाच एक अंशात्मक अवतार. आणि तो प्रत्येकाच्या घरामध्ये देव म्हणून पहिल्यांदा संबोधला जातो. परत एकदा सांगतो, भगवंताचाच, श्रीकृष्णाचाच अवतार, पण बाळ अवतार. बाळ म्हणजे ज्याला कुठलंही ज्ञान नाही असा अवतार, पण त्याचं जे तत्व आहे हे प्रकाशमान तत्व आहे, कारण तो त्या परमात्म्याचा एक अंश आहे. परमात्म्यांनीच घेतलेला हा अवतार आहे. आणि हाच अवतार प्रत्येक घरामध्ये देव म्हणून आपण मिरवतो, म्हणजेच प्रकाशमान. आणि हे देवत्व प्रत्येकाने जेव्हा आपण घरामध्ये पूजा करतो तेव्हा बाळकृष्णाची पूजा ही करायलाच पाहिजे. कारण ती बाळकृष्णाची पूजा ही कृष्ण म्हणून नाही करायची, तर तो परमात्म्याचा एक अंश आहे. आणि हे प्रकाशमन जीवन आपल्या घरामध्ये सदैव राहो, वाढव, म्हणून तो पूजला जातो. फक्त बाळकृष्ण हवा म्हणजे प्रत्येक भूमिका बघा, भगवंत श्रीकृष्णाचा जर अभ्यास केला किंवा ज्यांनी केला असेल तेव्हा असं लक्षात येईल प्रत्येक भूमिका त्याच्या वेगळ्या होत्या. मथुरेमध्ये असलेली भूमिका वेगळी होती, मोठ्यापणी असलेली भूमिका वेगळी होती, आणि कुठेही भूमिका परत रिपीट झाल्या नव्हत्या, परत झालेल्या नव्हत्या. हे कायम कधी लक्षात ठेवायचा की इकडनं परत लोण्याची चोरी केली का त्यांनी, तर नाही केली, मग ती तेव्हाचाच गुण होता. हे प्रत्येक गुण आहेत. कृष्णाच्या मुकुटामध्ये मोरपीस का आहे, त्याचे हे सगळे गुण आहेत. ज्या ज्या तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जे उषक किरण दिसतात, त्या उषेचे प्रत्येक किरण म्हणजे तुम्हाला हे वेगवेगळे भासतात, वेगवेगळे रंग भासतात. हे सर्व रंग, हे सर्व ऊर्जाचे प्रकार, ह्या सर्व प्रकारच्या ऊर्जा, आणि हे त्याचं प्रतिप्रकाशमान होणं. प्रतिप्रकाशमान होणं म्हणजे एखाद्या गोष्टीतनं प्रकाश रिफ्लेक्ट होणं, समोर पडणं. आणि तो कसा पडणं, तर समोरच्याच्या वैचारिकतेवरती ते अवलंबून आहे. एखादं पीस, मोराचं पीस कोणासमोर धरलं आणि त्याला विचारलं, सांग बरं कुठला रंग आहे, तर तो म्हणेल हो का, हा मोरपंखी रंग आहे. तर पण त्याच्यामध्ये एवढे रंग आहेत, मग त्याच्यामधला रंग कुठला नक्की. मग तो म्हणतो की हा निळा रंग आहे, आणि इकडनं हा बघत असतो तर त्याला वाटतं की हा असा गुलाबी पर्पल रंगाचा आहे. काही जणांना हिरवा वाटतो, काही जणांना पोपटी वाटतो, काही जणांना पिवळा वाटतो. म्हणजे सांगायचं कारण असं की ज्या दृष्टिकोनातून तुम्ही ते पाहाल, त्या भगवंताला पाहाल, ते दिसणार आहे हा परमात्म्याचा एक अंश आहे. आणि मग इथं विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात की हा तो परमात्म्याचा एक अंश, हा तो बाळकृष्ण. आणि हा अंश ही प्रत्येकाच्या घरामध्ये देव म्हणून पाहिजे, देवत्व पाहिजे, प्रकाश पाहिजे. आणि जसा प्रकाश आहे, जे एक गोष्ट उत्पत्ती झाली तर त्याचं सांभाळणं पण पाहिजे. तुम्ही गाडी जर विकत घेतली तर ती गाडी तुम्हाला कुठं लावायला पाहिजे, पार्किंगला जागा पाहिजे, त्याच्यात पेट्रोल भरायला तुमच्याकडे पैसे पाहिजेत. त्याच्यानंतर उद्या ती गाडी काही वर्षांनी वापरून त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे. म्हणजेच काय की या सृष्टीमध्ये उत्पन्न झालेली प्रत्येक गोष्ट जशी जन्मते, निर्मिते, तशीच तशी ती नष्ट पण होते. हा इथं सिद्धांत आहे. आणि मग इथं विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतायत, अगं रुक्मिणी, अगं हे आपण जे भूलोक बघतोय असे अनंत भूलोक ह्या ब्रह्मांडात आहेत. आणि या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या सृष्टीचं नियमन करणारा असा हा भगवंत, आणि ज्या ब्रह्माने ही सगळी उत्पत्ती केली, म्हणून ह्या 3 गोष्टी वाटून घेतलेल्या आहेत. आणि मग कोणत्या 3 गोष्टी वाटून घेतल्या आहेत असं लगेच पुढं रुक्मिणीचा प्रश्न असतो. बघा बरं का, रामायणाचा अभ्यास केलेला, गीतेचा अभ्यास केलेला रुक्मिणी हा प्रश्न विचारते. म्हणजे काही वेळा आपण एखादी गोष्ट वाचतो, घेतो, ज्ञात होते, पण ती आपल्याला समजतेच असं नाही.
आणि मग विठ्ठलपंत सांगतात, अगं ब्रह्मा विष्णू महेश, निर्माण तर केलं, ही उत्पत्ती तर केली या विश्वाची त्या परमात्म्यानी, पण त्याचा पालनहार तरी कोणतरी पाहिजे, त्याचं रक्षण करणारं कोणतरी पाहिजे, आणि ते रक्षण केल्यानंतर त्याचा संहार करणारा पण कोणतरी पाहिजे. म्हणून ही ब्रह्माने निर्मिती केली, त्याच्याकडे कार्य दिलं की विश्वाची उत्पत्ती करायचं कार्य हे ब्रह्माचं, आणि जे स्थिती जे आहे ते सगळं सांभाळायचं कार्य विष्णूचं, परमात्म्याचं. उत्पन्न केली, तू कर, मी सांभाळतो. म्हणजे कोण महत्वाचं, कोण आहे? स्थिती. तू पोळी कर, म्हणजे पोळी कर तू, म्हणजे तू उत्पत्ती पोळीची तू कर, खाईन मी, काळजी करू नको. म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न करणं, नुसती उत्पन्न करणं नाही, तर त्याची सांभाळणं पण गरजेचं असतं. नुसतं एखाद्याला झाड प्रेझेंट दिलं की बाबा तुम्ही हे झाड लावा घरामध्ये, आणि त्यांनी घरी जाऊन झाड नुसतंच ठेवलं, पाणीच घातलं नाही, तर उपयोग काय? त्याची निगा राखणंही गरजेचं आहे. तसं भगवंत परमात्म्याने सृष्टीची उत्पत्ती हे काम ब्रह्माकडे दिलं, स्थिती ही विष्णूने सांभाळली, आणि संवार हा शिवाकडे दिला. म्हणून या तिघांची नेमणूक आहे, आणि या प्रत्येकाच्या हाताखाली अनेक देवदेवता दिल्या की त्यांना प्रत्येक कामं नियोजन करून दिली की तुम्ही अमुक करायचं, तुम्ही तमुक करायचं. आणि रुक्मिणीला म्हणते की अहो तुम्ही फारच गडबडीने सांगता, मला काही लक्षात येत नाही, तुम्ही जरा मला सोपं अजून करून सांगा बरं. एवढे असे प्रत्येक, आणि मग एवढं जर असेल आणि जर तुम्ही म्हणत असाल तर आपल्या घरातले हे निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान तेच आहेत का? काय प्रश्न आहे बघा. ज्याची कथा, ज्याचा इतिहास विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगत होते, तीच बाळं, तीच देवत्व, तीच तत्व समोर झोपलेली होती, आणि कोणाच्या पोटी येऊन? रुक्मिणीच्या पोटी येऊन. आणि त्यांचा इतिहास तिलाच माहीत नव्हता, आणि जे विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगत होते. आणि मग पुढं काय सांगतात रहस्य या विश्वाचं, ते आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.